आज महावितरण कंपनी आम्हाला चालू याची वेळ आलेली आहे का जवळ 1 वर्ष झालं यांची लाईन कुठेही व्यवस्थित नाही. लोड शेडिंग वाढवलंय आणखी 8 तास लाईन होती, आम्हाला ती 6 तास केलेली आहे आणि 6 तास कंटिन्यू येत नाही. म्हणजे आमच्या शेतीला पाणीच मिळत नाही. पुढे 1 तास चालली पुन्हा बंद पुन्हा चालू, म्हणजे आमच्या शेतीला पाणी जायला 2-2, 3-3 तास लागतंय आणि पुन्हा ह्यांची लाईनची वेळ संपते. अशा पद्धतीने ह्यांचं सगळं चाललेलं आहे आणि कुठेही कसंही त्यांचे लोड वाढत आहेत. आता मागच्या 2 आठवड्यात आमचे मोटर सलग जळल्या, एक लाईन त्याची बाद होती आणि लोड इतका वाढला 500च्या पुढे लोड गेला आणि सलग मोटर गेल्या, ट्रान्सफॉर्मर जळले, डीओ जळले. म्हणजे ह्याचं काय चाललंय, म्हणजे लोकांचा ताप द्यायचा एवढाच उद्योग आहे त्यांचा. आणि एकूण लाईन बघितली तर कंटिन्युअस नाही आणि वाडी वस्ती आता लोक खूप गेलेत आणि तिथं संध्याकाळी लाईट नसत्या का तर त्यांना लोड शेडिंग काय म्हणतात. म्हणजे संध्याकाळी सुद्धा लोड शेडिंग, लोकांनी थांबायचं कसं, मुलांच्या अभ्यासाला कसं लागायचं ते सगळं यांच्या काही डोक्यात नसते, ध्यानात नसते. शेतीला पाणी नाही म्हणजे घरी वीज नाही, मुलांना अभ्यासाला वीज नाही आणि अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि यांना सांगून सुद्धा ऐकत नाही. त्यामुळे आम्हाला इथं चालवून याची वेळ आलेली आहे. एकूण बघितलं आज आपल्या म्हणजे शेती महत्वाची आहे, पण शेती महत्वाची आहे तर आज वीज कनेक्शन सुद्धा देत नाहीत. का देत नाहीत तर सोलरकडे जावं म्हणतायत आणि सोलर मिळतच नाही. म्हणजे वीज हेही देत नाहीत सोलर सुद्धा देत नाहीत. म्हणजे हे चाललंय काय, लोकांनी शेतीला पाणी पाजायचं नाही आणि सोलर वीज सुद्धा एक लिमिटेडमध्ये येते. पुन्हा म्हणजे ऊन कमी आलं की पाणी तिथं चालत नाही किंवा कमीच चालतं. म्हणजे हे सगळं अनागोंदी चाललेलं आहे. आणि मागचा अगदी आमच्या म्हणजे हे झाले रोग आला साथीचा, त्यावेळेस आमची बाकी तशीच आहे. म्हणजे बाकी सगळ्यांच्या माफ केल्या पण शेतकरी बाकी माफ केली नाही. का केली नाही ते त्यांना माहिती आहे. जे हे आम्ही इथं म्हणतोय, आज आम्ही स्वतःच्या पैशाने लिफ्ट उभा केलेत. तो 40, 45, 50 झाले. स्वतःना लोकांनी स्वतःच्या जमिनीवर भूविकास बँकेची कर्ज काढली आणि लिफ्ट चालू केलेत. आता ह्या लिफ्ट जुन्या झालेत. बाकी सगळ्यांना शासन आज फुकट पाणी देते. त्यांनी स्वतः उपसा जलसे चालू केलेत. त्यांना म्हणजे स्वतः देत आहे, म्हणजे उभारणी केलेली आहे, पाईपलाईन केलेली आहे आणि वीज सुद्धा स्वतः देत आहे. त्यांना असं आणि त्यांना द्यायला काय अडचण नाही, पण आम्हाला तो लाभ मिळावा. आणि आमचं जे 7.5 HP आत माफ केलेलं आहे तसं आम्हाला सुद्धा 7.5 HP आत बसवा आणि आमची सुद्धा वीज माफ झाली पाहिजे. का हा शेती महत्वाचा घटक आहे. शेती महत्वाचा घटक असून तुम्ही लक्ष देत नाही, तर आमची विनंती अशी आहे 7.5 HP आत आम्हाला बसवा, त्यात झालं पाहिजे. आणि ज्या शासनाच्या उपसा जलसिंचन योजना 23 आहेत त्यात टेंबू, ताकारी, म्हैसाळ अशा चालू झालेत. या चालू झालेल्या योजनेचं त्याला पाणीपट्टी किती घेत आहेत आणि आम्हाला 17-18-20 हजार पाणीपट्टी घ्यायच्या. आमचं पाणी शेताच्या बांधाला येत नाही. 2-2, 3-3 ठिकाणी लिफ्ट केलेलं आम्ही आणि शेताच्या बांधावर पाणी आणलेलं आहे आणि ह्यांचं फुकट पाणी असून सुद्धा त्यांना देत आहे. आम्हालाही देतात, त्यांना देता आहे, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आम्हालाही आमच्या शेताच्या बांधावर पाणी आणून द्या. आम्हाला त्यांच्या इतकीच आमची वीज बिल घ्या, पण थकबाकी कुठं माफ व्हावे आणि त्यांच्याविषयी असं आमची वीज घेऊ नका. ही आमची महत्वाची मागणी आहे. लोड शेडिंग अजिबात नको आहे मला आणि मागे त्याला वीज मिळालीच पाहिजे. म्हणजे आम्हाला सोलरकडे जायची वेळ जातोय, आम्हाला जायच्या वेळी जातोय, पण तिकडे सुद्धा क्लेम लागले. म्हणजे शेतीची वीज नाही, तुमची वीज नाही, MSC वीज नाही आणि सोलरची सुद्धा वीज नाही. म्हणजे पाजायचं कसं पाणी, का खांद्यावर पाजायचं का, ही त्यांना काही समजत नाही, काही नाही. तेव्हा आमच्या ह्या मागण्या त्यांना मान्य झाला पाहिजे. ते निवेदन घेऊन जावा, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय मांडायचे मांडा. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं शेतकरी ग्राहकांचा एक भव्य मोर्चा आज सांगलीच्या MSAB कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला आहे. वर्षानुवर्षे हीच मागणी आहे की इरिगेशन फेडरेशनच्या ज्या सदस्य असणाऱ्या इरिगेशन संस्था आहेत त्या संस्थांची आज मोठी अडचण होऊन बसले. त्यांना लोड शेडिंगचा सामना करावा लागतो. त्यांना वीज बिल एवढं प्रचंड होऊन बसले, त्यांना आता सहन होत नाही, तेवढं पेलत नाही. त्यामुळे बाकीच्या ग्राहकांनी जशी वीज बिल माफ केली तसं या इरिगेशनच्या फेडरेशनच्या सदस्यांची आणि संस्थांची वीज बिल माफ व्हावीत. तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या वतीनं जी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते ती सक्ती देखील माफ केली पाहिजे, ऐच्छिक केलं पाहिजे. ज्याला इच्छा आहे त्यालाच ती मीटर लावलं पाहिजे. त्याच्या मीटरच्या अनेक तक्रारी ग्राहकांच्या आहेत, त्याची देखील दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. जुन्या बंद पडलेल्या तारा आहेत, DP आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत, हे बऱ्याच वर्षानुवर्षे चालू आहेत. त्यांना मेंटेनन्सला निधी नाही आहे, मेंटेनन्स होत नाही आणि त्यामुळं
कमी दाबाचा सामना ग्राहकाला करावा लागतो. ह्या मेंटेनन्स वेळच्या वेळी झाला पाहिजे. कंडक्टर बदलले पाहिजेत, जुने डीपी बदलले पाहिजेत. अशीच वर्षानुवर्षांची मागणी आमची आहे आणि आम्ही सगळ्यांच्या तर्फे मागणी करतोय. निश्चितपणानं प्रशासन याची गांभीर्याने दखल घ्यावी. दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं करण्यात येईल असा इशारा मी व्यक्त करतो. आज तुम्ही मोर्चा कुठून कुठे काढला आणि कसं कुठून लोक आले? आज या संबंध कराड, कोल्हापूर, सातारा आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सगळ्या इरिगेशन पाणीपुरवठा संस्था आहेत सहकारी, या संस्थांच्या वतीनं सगळा महामोर्चा काढण्यात आलेला आहे आणि निश्चितपणानं प्रशासन याची दखल घेईल. कारण आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यांपासून त्याची सुरुवात केली आणि प्रचंड मोर्चानं आम्ही आज MSCBच्या कार्यालयात आलोय. निश्चितपणानं प्रशासन आमची दखल घेईल अशी आशा वाटते. पण ही दखल नाही घेतली तर याच्यापेक्षा तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मी व्यक्त करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.